बाळा, संसार भारी झाला की मन भटकू लागते, पण जेव्हा आपण हतबल होतो ना तेव्हा कोणीतरी आपल्याला हात देतं आणि तो हात म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा करुणामय हात। आज आपण स्वामींचा संपूर्ण जीवन प्रवास ऐकणार आहोत। ते कोठून आले, त्यांनी जगाला काय दिलं आणि त्यांच्या चरणी शरण गेले की जीवनात कसा चमत्कार घडतो। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण स्वामी महाराजांचा जीवन प्रवास सांगताना मी त्यांनी केलेले चमत्कार सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण प्रथम जाणून घेऊया स्वामींचा जन्म आणि त्यांचं आगमन। स्वामी समर्थांचा जन्म रहस्याने भरलेला आहे। त्यांचं कोणतंही ठोस बालपण नोंदवलेलं नाही, पण महाराष्ट्रभर एकच गोष्ट मांडली जाते, स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार। शेकडो वर्षे कठोर तप करून शेवटी त्यांनी मानवी रूप घेतलं आणि अक्कलकोट या छोट्या गावाला आपलं कर्मभूमी बनवलं। अक्कलकोट साधं प्रामाणिक लोकांचं गाव, पण त्या गावचं नशीब बदललं। ज्या दिवशी स्वामी समर्थांनी तिथे पाऊल ठेवलं ते पाय नव्हते, तर त्या दिवशी देवी शक्तीने पृथ्वीवर पाऊल ठेवलं होतं। अक्कलकोट स्वामी समर्थ हा नाव जप सुरू झाला। त्यानंतर आपण जाणून घेऊया स्वामींच्या स्वभावाविषयी। स्वामींचा स्वभाव कठोर पण करुणामय असा होता। स्वामींच्या वाणीत कठोरता होती, पण त्यांच्या हृदयात अमाप करुणा। कोणीतरी बोले, स्वामी माझा संसारच जमत नाही, स्वामी ओरडत, सोड रे सगळं, नामस्मरण कर, पण त्यांच्या ओरडण्यातही प्रेम असायचं। आता मी तुम्हाला एक चमत्कारिक कथा सांगणार आहे। एका भक्ताचा मुलगा आजारी होता। डॉक्टरांनी सुद्धा त्याच्या आजारापुढे हार मानली होती। त्या मुलाची आई रडत रडत स्वामींकडे आली। स्वामी फक्त एवढंच म्हणाले, होईल तो बरा, घरी जा, आणि तो मुलगा दुसऱ्या दिवशी चालू लागला। त्यानंतर आणखीन एक कथा तुम्हाला मी आता सांगणार आहे। एक गरीब माणूस होता, तो कर्जात पूर्णपणे बुडालेला होता। तो स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामी फक्त एवढेच म्हणाले, तू फक्त काम कर, बाकीचे मी बघतो। त्या भक्ताची परिस्थिती काही महिन्यातच बदलली। नोकरी, व्यवसाय, पैसा असं सर्व काही त्याच्या जीवनात चांगलं झालं। स्वामी म्हणतात, दिसतं तसं नसतं, पोकळपणाला महत्व देऊ नका, कर्म कर, बाकी माझ्यावर सोड, आई बापांचा आदर कर, पुण्य मिळतं, भूत प्रेत दोष ग्रह कशाचीही भीती बाळगू नको। अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणतात, सर्व संकटे पळून जातात। स्वामी गावोगाव फिरत असत। त्यांना कोणी काही विचारलं तर थोडक्यात उत्तरे देत असत। कोणी विचारले, स्वामी माझ्या घरी भांडणं का होतात, स्वामी म्हणत, अहंकार कमी कर। कोणी विचारले, स्वामी काम का मिळत नाही, स्वामी म्हणत, आळस सोड रे। त्यांची समाधी 1878 चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामींनी समाधी घेतली, पण त्यांचं जाणं म्हणजे अंत नाही, ते अजूनही आहेत। फक्त शरीर गेलं, आत्मा आजही अक्कलकोटात फिरत आहे। जीवनात कितीही अंधार आला तरी घाबरून नकोस, स्वामी समर्थांचा हात तुझ्या डोक्यावर आहे। त्यांचं नाव जप, जोवर त्यांच्या चरणात श्रद्धा ठेवशील तोवर संसार तुला कधीच हरवू शकणार नाही। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून स्वामी महाराजांचे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल। श्री स्वामी